आता बातमी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या मुजोरीची। भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानात घुसून तिथले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले। मात्र आता त्याच दहशतवादी हल्ल्यांच्या पुनर्बांधणीसाठी पाकिस्तान सरकारने आर्थिक मदतीचा हात पुढे केलाय। पाकिस्तानी लष्कर प्रमुख मुनीर दहशतवाद्यांना कसं पोचतायत त्याविषयीचा हा रिपोर्ट। पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच। दहशतवादी अड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी 40 कोटींचा निधी। दहशतवादाला खतपाणी, पाकिस्तानी लष्कर प्रमुखांची मुजोरी। सुंभ जळाला तरी पाकिस्तानचा पेळ जात नाही। भारतानं 7 मे रोजी पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर राबवलं। अचूक स्ट्राईक करून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले। लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या 100हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं। पण त्यानंतर सुद्धा पाकिस्ताननं दहशतवादाला खतपाणी घालण्याचा आपला नापाक मनसुबा सुरूच ठेवलाय। भारतानं उद्ध्वस्त केलेल्या 11 दहशतवादी अड्ड्यांच्या दुरुस्तीचं काम पाक सरकारनं हाती घेतलंय। दहशतवादी अड्ड्यांच्या पुनर्बांधणीसाठी पाक सरकारनं 40 कोटी रुपयांचा निधी दिलाय। बहावलपूर हा दहशतवादी मसूद अझरचा बालेकिल्ला, तिथल्या मरकज सुभान अल्लाह कॉम्प्लेक्सच्या बांधकामासाठी 14 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत। मुरिदकेचा लष्कर-ए-तय्यबाचा बालेकिल्लाही भारतानं नेस्तनाबूत केला। आता मुरिदके अड्ड्याच्या दुरुस्तीसाठी मुनीर यांनी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। मुझफ्फराबादच्या बिलाल मशिदीतील दहशतवाद्यांचा प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त करण्यात आला। 11 कोटी रुपयांचा निधी मिळाल्यानंतर तिथं पुनर्बांधणी सुरू झाली आहे। लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या आदेशावरून ही आर्थिक मदत दिली जाते। त्यांची टीम दुरुस्तीच्या कामावर लक्ष ठेवते। येत्या 30 जून पर्यंत दहशतवादी अड्डे आणि इस्लामी मदरसे दुरुस्त करण्याचं फरमान मुनीर यांनी काढलंय। पुन्हा एकदा पाकिस्तान भारतामध्ये दहशतवाद पुनर्जीवित करणार आहे। पुन्हा एकदा पाकिस्तान काश्मीरमध्ये दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न करेल। आता अमरनाथची यात्रा 5 जुलैपासून सुरू होते आहे। त्यामध्ये दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। प्लस पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आणि भारताच्या आत त्यांची जे स्लीपर सेल आहेत ते ॲक्टिवेट केले जातील। तर हे सगळं जे आव्हान आता पाकिस्तान आपल्यासमोर उभं करतो आहे। दहशतवाद आणि दहशतवाद्यांना पोचणारं राष्ट्र ही पाकिस्तानची ओळख। भारतानं कंबरडं मोडलं तरी पाकिस्तानचा मूळ स्वभाव जाईना। धक्कादायक बाब म्हणजे पाक लष्कर प्रमुखांच्या खास देखरेखीखाली दहशतवादी अड्ड्यांना खतपाणी घातलं जात आहे आणि याच मुजोर मुनीरांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये बोलावून खाऊ पिऊ घालतायत। दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तान आणि अमेरिकेचा खरा चेहरा या निमित्तानं जगासमोर येतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।